तर पाकिस्तानच्या रडारवरती भारतातली कोणती ठिकाणं होती तर ती ठिकाणं होती साधारण कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर असेल किंवा राजौरी या भागामध्ये पाकिस्तान हल्ला करण्याच्या तयारीत होतं। त्यासोबत अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर या भागामध्ये सुद्धा पाकिस्तानचा हल्ला करण्याचा इरादा होता। मात्र तो आता पूर्णपणे मोडकळीस आणलेला आहे भारताने त्यांची पूर्णपणे एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करून। कारण या संदर्भात आपण अधिक बोलूयात। माजी लष्कर अधिकारी अश्लेषा तावडे आपल्या सोबत आहेत। मॅडम, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। आपण ऑपरेशन सिंदूर बघत होतो आणि आता त्याचाच पुढचा पार्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळालाय। ज्या काही कारवाया पाकिस्तानकडून सुरू होत्या त्या पुन्हा एकदा सडेतोड भारताने उद्ध्वस्त करून टाकल्यात। आजच्या कारवाईबद्दल जी जी जे सुदर्शन जे आपण आयडेंटिफाय केलंय की भारताने वायुसेनेकडून म्हणजे भारताकडून वापरलं गेलंय आर्म फोर्सेस कडून, तर ह्याचा आपल्याला खरं तर असं म्हणायला पाहिजे की जसं नरसिंह अवतार ज्याला म्हणतो आपण तसं न सकाळी न रात्री संध्याकाळी किंवा तुम्ही कोणत्याही वेळेस भारताकडे नजर उचलून बघाल तर तुमची नजर जी आहे ती निष्प्रभ करण्यात येईल। आणि तेच त्याच प्रकारे भारताच्या आर्म फोर्सेसनी जे आहे ते ही कारवाई करून म्हणजे केलेली आहे की म्हणजे जसं म्हटलं जात होतं की सिंदूरचं कालची जर फेज 1 होती तर नाव वी आर एंटरिंग द नेक्स्ट फेज। आणि जिथे काउंटर अटॅक ला देखील काउंटर करण्याचे जे आपल्याकडचे मेकॅनिझम्स आहेत आणि आपण कधीच जसं मी कालही म्हटलं होतं की आपण कधीच हाथ पे हाथ धरे बैठ नहीं रहे हैं। एक चीज करने के बाद में ऑल्दो वी हैव सेड की हे नॉन एस्केलेटरी असणार आहे